मेलबर्नमध्ये नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांमध्ये शिष्टमंडळस्तरीय चर्चा, सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करार आणि द्विपक्षीय गुंतवणुकीला गती देण्यावर सहमती. ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण पाऊल, भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान युरेनियम पुरवठा आणि समर्पित क्रिटिकल मिनरल्स कॉरिडॉरबाबत महत्त्वपूर्ण करार. संरक्षण क्षेत्रात भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सहकार्य दृढ करण्यासाठी संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी, संरक्षण नवोन्मेष कॉरिडॉर उभारला जाणार. अनिश्चितता आणि ऊर्जा संकटाशी झुंज देणाऱ्या जगात भारत आणि ऑस्ट्रेलियानं विश्वासार्ह आणि नैसर्गिक भागीदार म्हणून पुढे जाणं ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधानांकडून अधोरेखित. नेहमीच मदतीचा हात देणाऱ्या भारतावर जगाचा मोठा विश्वास असून भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा लाभ संपूर्ण मानवजातीला होत आहे, पंतप्रधान. भारतातल्या संधींचा लाभ घेण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ऑस्ट्रेलियन सुपरनं भारतात 50 कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीची केली घोषणा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 7% राहण्याचा अंदाज वर्तवल्यामुळे जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान भक्कम. रेल्वे मंत्र्यांनी घेतला मुंबई पुणे घाट विभागातल्या रेल्वे दुरुस्तीच्या कामांचा आढावा. रेल्वे मार्ग लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी वेगानं कार्य सुरू असल्याची माहिती. राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी मसुदा तयार करण्याकरता निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती नेमण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती. नाशिक कुंभमेळ्याच्या रिंग रोड प्रकल्पाच्या बदललेल्या आराखड्याची पुढील 3 दिवसात चौकशी करण्याची महसूल मंत्र्यांची विधानसभेत घोषणा. बळजबरीनं भूसंपादन करणार नसल्याची ग्वाही. आणि विविध प्रलंबित संसदीय आयुधांच्या डिजिटल पाठपुराव्यासाठी विकसित अत्याधुनिक डॅशबोर्डचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. विधानमंडळाच्या डिजिटल परिवर्तनात महत्त्वाचा टप्पा.